ते बघायला मिळेल टीम एसबीपी खुपरी. जाऊयात मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू यू अक्षय सर. थँक्यू. एक तगडी मॅच, आजच्या नाईटचा एक सर्वोत्तम सामना असा या सामन्याबद्दल आपण म्हणू शकतो. एका बाजूने एसबीपी खुपरी आणि त्यांच्या विरोधात अबीर 11 आरपी लायन्स. एक तगडी मॅच आहे, खूप मोठा सामना तो पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची ही मॅच आहे. पहिला ओव्हर करता गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं नोचा इशारा आणि त्यावर चौकार लिहिला जाईल. दर्जेदार फटका, भीमर बॉल होता, त्याला अगदी खूप छान पद्धतीनं सामोरा गेला. इनफिल्डच्या वरनं खेळलं आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. हे बघा तिथे तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जातं. जसा कमरेपेक्षा वर फुल टॉस आहे ते बघितलं, चेंडूवर गेला आणि इनफिल्डच्या वरनं खेळलं. तिथे चौकार तो भावेशच्या बॅटमधनं आलाय. दोन महत्वाचे बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, श्याम आणि भावेश. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज भावेश, ज्यानं पहिला बॉल जो एक्स्ट्राच्या स्वरूपाने होता त्यावर एक चौकार तो परावर्तित केलाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. तिथे डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र गमावली गेली. एक निर्धाव चेंडू तो आलाय. चांगलं कमबॅक केलंय, कारण पहिला चेंडू जो टाकण्याआधी चुकी झाली होती भीमरच्या स्वरूपाने नो बॉल आला होता. मात्र यावेळेस त्या फ्री हिटच्या बॉलला अगदी योग्यतेने डिलिव्हर केलं आणि शांत ठेवलं बॅटरला. एक चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या राफेल कव्हर लागली गेली आहे. यावेळेस मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक समोर खेळलाय. धरपन फोडसे खूप मोठी चुकी करतोय. झेल तो कॅरी करायचा होता, मात्र झेल कॅरी करत असताना त्याच्याकडनं इथे चुकी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. झेल तिथे ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय कुणाला? फलंदाज भावेशला, जो विध्वंसकडे विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो. त्याला तिथे जीवनदान दिलंय दर्पणनं. झेल ड्रॉप झाला. कुठलाही खेळाडू स्वतःहून झेल सोडत नाही. काही चुका किंवा मग काही अडथळे त्यामुळे झेल सुटतात आणि इथे जर आपण पाहिलं तर तो झेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे, मात्र स्क्वेअर लेग तिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं. दुसऱ्या रन करता कॉलिंग आणि इथे रनआउटच्या स्वरूपाने माघारी परतावं लागेल. मोठी विकेट इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कॉलिंग मध्ये दोघांमध्ये गडबड झाली आणि त्या कॉलिंगच्या गडबडीत फलंदाज श्याम त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन. एक मोठी विकेट स्वस्त्यात मिळाली आहे श्याम बाद. हे बघा, हे बिलवशीचं मैदान आहे. इथे तुम्हाला वेगवेगळी चित्र जी सातत्यानं पाहायला मिळतील आणि फायर गन ती घेऊन एक चिमुरडा तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळाली आहे आणि त्यानंतर ही फायर गन ती मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहिली आहे. आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर दाफलकावर धावसंख्या 7 आहे. पहिला बॉल तो 9च्या स्वरूपाने आला, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक ते अंकुश गुप्ताकडनं आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. बॉल हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. दोन्ही ओपनर्स बॅटर त्यांना माघारी जावं लागेल. पहिल्यांदा रनआउटच्या स्वरूपानं श्याम दुमाडा आणि त्या पाठोपाठ फलंदाज भावेश, त्याचा इथे झेलचीच्या स्वरूपानं पारीचा अंत केलाय. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2, दुसरा हादरा. फलंदाज बाद.
तसंच त्या नो नंतर अंकुशनं मैदानाच्या आतनं सांगितलंय फ्लावर समजे क्या फायर हूं मैं, आणि त्याने तिथे गोलंदाजीच्या माध्यमातून ते फायर करून दाखवलंय. 2 महत्वाच्या विकेट्स त्या इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाले. धावसंख्या 7 या आकड्यावर 2 विकेटच्या पतनानंतर 2 महत्वाचे बॅटर खुपरीकरांचे ते माघारी परतलेत. सर्वात कडा आणि बडा मुकाबला असं या मॅच बद्दल आपण म्हणू शकतो. आजच्या नाईट मधला एक महत्वाचा सामना आहे एसबीपी खुपरी आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडामध्ये. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत मिडॉन मध्ये फील्ड केला 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 8. पहिल्या ओव्हरचा खेळ तो गोलंदाजानं आपल्या नावावर केला आतापर्यंत 5 बॉल मध्ये. मात्र हा क्रिकेटचा खेळ ज्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्यामुळे इथनं पुढे जर आक्रमण सुरुवात केलं तर एक चांगली टोटल दाफलकार उभी करावी लागेल आणि एसबीपी खुपरा एक चांगली टोटल उभी करून मॅच जिंकण्यावर जास्तीत जास्त भरोसा ठेवणारा हा संघ आहे. तेच काम त्यांना इथे करावं लागेल. चांगला बॉल पुढे खेळवलं. पुन्हा एकदा एक सिंगल त्याकरता जाण्याचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट ही झाली. जिथे 1 रन कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 विकेटच्या पतनानंतर एसबीपी खुपरी हा संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. एसबीपी खुपरी हा संघ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. एसबीपी जे सदरुद्दीन बाबा प्रसन्न असं नाव आहे आणि संपूर्ण भारताला किंवा जगाला मिसाल देऊ शकतो असं हे गाव आहे खुपरी गाव, जिथे सदरुद्दीन बाबांचा दर्गा आहे आणि सर्व आमचे हिंदू धर्मीय त्या दर्ग्याची पूजा अर्चा करतात आणि एक चांगला संदेश जगाला देतात. ते हे खुपरी गाव आहे. जो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नऊ धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल सुटलाय. कदाचित ते क्षेत्र रास येत नाहीये अबीर 11 आरपी लायन्स करता. याआधी तिथे दर्पण होता त्यानं झेल सोडला. यावेळेस जर आपण पाहिलं तर रुपेश लोखंडे तिथे आपल्याला पाहायला मिळाला, त्यानं झेल सोडला. 2 झेल त्या क्षेत्रामध्ये ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 2-11 धावा. सन्माननीय सुजितजी पस्टे निचोळे येथून या स्पर्धेकरता आलेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. इथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. विकेटचं बटन खेळाडू बाद. तुमच्या बॅटचा ग्रीप वाचतोय तर मग ते तुम्ही आधी मैदानातलं सांगणं गरजेचं. हे बघा, हे दृश्य थोडं कॅप्चर करा. कॅमेरामॅनला विनंती करतो. हे बघा, आझिम अहमदुल्ले सरांना तिथे फायर गन घेऊन एक राऊंड मारत असताना तिथे एक लहानगा तो पाहायला मिळतोय. बिलोशीचं मैदान आहे तिथे अशा पद्धतीचं चित्र ते प्रकट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ तिथे हसणं गरजेचं आहे. हसण्यानं आयुष्य वाढतं असं म्हणतात आणि काही हसण्याचे क्षण जर निर्माण होत आहेत तर मग ते केले पाहिजेत. निखिल तो सध्या जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रीतम. यावेळेस मात्र फटका कव्हर्स मध्ये खेळलाय. इथे क्षेत्ररक्षकानं वेट केलाय, मात्र त्यानंतर चांगली फिल्डिंग ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला जोपर्यंत थ्रो केलाय रन्स मिळेल. आता एक्स्ट्रा रन त्या राफलकावर मिळत असताना पाहायला मिळतील, कारण बॅकअपचा खेळाडू खूप दूर होता. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा. 1.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. निखिल जो मैदानाच्या आतमध्ये आहे, खूप साऱ्या अपेक्षा त्याच्याकडनं आहेत. मैदानाच्या आतनं जर तो चांगली बॅटिंग करून गेला तर त्याचा संघ तो मजबूत स्थितीकडे जाईल. ती कुवत, ती क्षमता निखिलमध्ये जरूर आहे. कारण खूप वेळा जेव्हा जेव्हा खुपरीचा संघ अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा निखिल हे नाव त्यांच्या कामाला आलंय आणि आज
या परिस्थितीमधनं जर बाहेर काढलं तर निश्चित निखिलच्या नावाची चर्चा संपूर्ण तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या ग्रुपवर आपल्याला पाहायला मिळेल. बघूया निखिल येणाऱ्या काळात कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र वाह काय फटका खेळलाय, लाजवाब बॉल सीमा रेषा पार, षटकार 6. हे बघा रिप्ले मध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे फ्लिक होता, दर्जेदार फ्लिक होता, अप्रतिम फ्लिक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये गेलाय 6 धावा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 धावा. तिथे स्टेप आउट करत असताना बॉलला उंच हवेमध्ये उडवायचं होतं, बॅटर बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. निखिलकडे आता सध्या सगळ्यांच्या नजरा आहेत. 3 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करतोय. टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, कारण 19 लागलाच आता षटकार आल्या कारणानं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल पुण्याच्या एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक रुपेश लोखंडे प्रयत्न करताना जर पाहायला मिळाला, मात्र दूर राहिला त्या बॉलपासून. 1 रन तिथे दाफलकावर जोडली गेली. ओव्हर 30 समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ, तर नंतर दाफलकावर धावसंख्या 20 आहे. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत, मात्र वेळ न घेता लगेचच पुढचा गोलंदाज, त्याला आपण गोलंदाजाच्या ट्रॅकवर सेट करायचं आहे. कमीत कमी वेळामध्ये ज्या मॅचेस आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. जोपर्यंत प्रेक्षक राजा इथे आहे, जोपर्यंत ऑनलाईनचे प्रेक्षक या स्पर्धेला वॉच करतात, हे बघा या स्पर्धेचे स्पॉन्सर्स, या स्पर्धेचे आयोजक, त्यांचे जे बॅनर्स आहेत ते तुम्हाला तिथे विकेटच्या मागे जे लावले गेलेत ते शो केले जात आहेत. सध्या विकेटच्या मागे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं विशेष सहकार्य आहे त्यांचे जे बॅनर आहेत ते तुम्हाला तिथे दाखवले जात आहेत. वीज धावा 3 विकेटच्या पतनानंतर ते आपल्याला पाहायला मिळालेत. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. या उर्वरित 2 ओव्हरमध्ये चांगला खेळ तो तुम्हाला मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. काय तो केला जाईल ते आपल्याला इथे बघायचंय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज तेजस भरवाड. पहिला बॉल, त्याच्याकडे कला कौशल्य आहे, तो चेंडूला फिरवण्याची कला जाणतो. चेंडूवर फिंगर रोल कशा पद्धतीने करायचे ते त्याला योग्यतेने ठाऊक आहे. गरीमध्ये परिवर्तन करताना असताना चेंडूला टर्न तो त्याच्याकडनं मिळवून दिला जातोय आणि इथे एक निर्धाव बॉल तेजस भरवाडकडनं आपल्याला हाताळत असताना पाहायला मिळालाय. निखिल स्ट्रायकर एंडकडे आहे. या डावामध्ये चांगल्या रन्स त्यांना आतापर्यंत जोडल्यात, मात्र येणारे 11 बॉल त्याला मैदानाच्या आतनं तक धरून उभा राहावं लागेल. टीम करता रन्स त्या बनवावे लागतील. तेजस खाली राहिला यावेळेचा बॉल, बॅटच्या बटनात निष्ठत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर चेंडूची हाताळणी ती तेजसच्या माध्यमातून अचानक रन्स येत होत्या, त्यांना कुठेतरी अंकुश लावला गेलाय, लगाम लावली गेली आहे. तेजसला ज्या करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलाय. या मॅचची ही पेनल्टीमेट ओव्हर आहे, महत्वाची ओव्हर आहे, कारण इथे तेजसनं जर दबाव निर्माण केला तर त्याचा संघ कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकेल. यावेळेस मात्र हा बॉल थोडासा दुरून फिरला, त्यामुळे पंचांनी त्याला वाईड म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 21 धावा. खूप काळ 20 वर अडकून पडलेली धावसंख्या अखेर तिची सुटका होतीये, पुढे येते आणि 21 या धावसंख्येवर सध्या धावफलक ते स्थिर असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 21 ला 3 अशी स्थिती आहे. यावेळेस मात्र बॉल मिडल लागला नाही. मोठ्या फटक्याकरता जरूर तिथे प्रयत्न होता, मात्र बॅटमध्ये ज्या पद्धतीने चेंडू स्पर्श होणं गरजेचं आहे तो झाला नाही, त्यामुळे एकच रन त्यावर मानावं लागेल. समाधानच्या 1च्या मदतीने धावसंख्या 22. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला सध्या पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये सातत्यानं चुका झाल्या, त्यामुळे आता ऐनुल तिथे आलेला पाहायला मिळालाय. पहिल्यांदा होता दर्पण, त्यानंतर आला रुपेश, आता आला ऐनुल. बदल तो सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय त्या क्षेत्रामध्ये. 22 ला 3 अशी स्थिती आहे.
चला गेम स्पीडअप करा, वेळ जास्त घालवू नका. क्षेत्ररक्षण सजवण्यात जास्तीचा वेळ तो कुठल्याच टीमनं खर्च करू नका ही विनंती आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्यानं उंची तर खूप गाठली आहे आणि लांबी ही मैदानाच्या बाहेरची. दमदार हिट, सुपर डुपर हिट, षटकार. तिथे व्हेरिएशन होतं, ते व्हेरिएशन ओळखणं ते शक्य झालं नाही. त्यामुळे बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 बॉल नंतर धावसंख्या 28, 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं आलाय. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या तीन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. तर नंतर धावफलकावर धावसंख्या 28 आहे. या धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 1 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ होईल. चला गेम स्पीडअप करा. दर्पण आलंय. गोलंदाजी करण्याकरता आज आजारी आहे. प्लेटलेट त्या शरीरातल्या कमी झाल्यात आणि तरीही तो मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका, क्षेत्र खाली. या बॉल जमिनीशी घरंगळत चाललाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. खाली क्षेत्राची निवड केली आणि त्यानंतर बॉल WC अध्यक्ष जयेश पाटील यांच्या बॅनरच्या अगदी बाजूने सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 32 धावा या धावफलकावर आहेत. दर्पण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीची इथे गोलंदाजी दर्पण फोडसे ती केली जाईल. समोर स्ट्रायकर एंड कडे निखिल आहे, ज्यानं 7 बॉल मध्ये 10 बनवल्यात. तोही थोडासा स्ट्रगल मध्ये आता आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र तो स्ट्रगल संपवण्याची कुवत आहे त्यामध्ये. मात्र यावेळेस ऑफस्टमवरनं खूप जास्त बाहेर राहिलाय. पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते. एकंदर 33, 3 विकेटच्या पतनानंतर 3.1 चा खेळ. दर्पण फोडसे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि दर्पणकडनं
स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे, तर तिथे एसबीपी खुपरी संघ निखिलकडनं अपेक्षा लावून बसलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा दर्पण एफर्टनं गोलंदाजी तर करतोय, मात्र अतिरिक्त बाहेर, त्यामुळे पंचांकडनं वाईट चे इशारे ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय, मात्र त्यानंतर दर्पणकडनं 2 एक्स्ट्रा बॉल ते इथे हाताळले गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच थोडासा बदल केला गेलाय, कारण दर्पण ऑफस्टम्पच्या बाहेरच्या लाईननं गोलंदाजी करतोय, त्यामुळे एक्स्ट्रा कव्हर घेतलाय आणि जो लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं गेले. हा बदल क्षेत्ररक्षणाचा तो पाहायला मिळते. कव्हर मध्ये जातोय आता क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र बघा जे क्षेत्ररक्षण ज्या करता सजवलं होतं त्याच लाईनवर हा चेंडू पाहायला मिळाला. इथे चांगली गोलंदाजी. 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 35 धावा रन्स त्या जोडणं खूप गरजेचं आहे. या परिस्थितीशी झगडणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वाघोटे आणि डीसीसी डोंगस्ते बोथ टीम कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे. का निखिलला स्ट्रायकर एन कडे यायचं होतं ते तिथे स्पष्ट झालं. फलंदाज तो चुकी करतोय आणि यष्टी उद्ध्वस्त होतीये. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. तीन चेंडूचा खेळ. तर नंतर 35 धावा या राफलकावर आहेत. 4 विकेटचं पतन ते आतापर्यंत पाहायला मिळालंय. दर्पण चांगली गोलंदाजी सध्या त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो करतोय. आवाज इथेही आलाय आणि विकेटचं पतन ते होतंय. विकेट क्रमांक 5, 5वा झटका तो इथे लागत असताना फलंदाज पराग तो आला आणि त्यांना गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतवलंय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. या ओव्हर नंतर त्यांच्यामध्ये आपण कॉइन स्पिन करणार आहोत. सध्या 4 बॉलचा खेळ झालाय. दर्पणनं 2 बॉलमध्ये 2 विकेट्स त्या इथे मिळवल्यात. इज ऑन अ हॅट्रिक. बघूया हॅट्रिक ती इथे कंप्लीट केली जाईल का. दर्पण फोडसे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस फटका फसलाय, मात्र निर्जन स्थळी हा बॉल पडेल. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडला. तिथे जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 36 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे दर्पणने केली आहे आतापर्यंत. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर बाउंड्री खाल्यानंतर 2 वाईड आले होते, मात्र त्यानंतरही फक्त 8 धावा ते आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. यावेळेस मात्र शेवटचा बॉल तो होता रडार मध्ये. मग त्यावर केलंय आक्रमण आणि फेकून दिलंय बॉलला उंच हवेतनं दूर मिड विकेटच्या सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. प्रियेश पाटील यांच्या शुभस्ते कॉइन स्पिन तो केला जातोय. नाणेफेक ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रियेश पाटील तिथे टॉस बॉक्स मध्ये आहेत.
दोन्ही कॅप्टन ते जॉईन झालेत. एका बाजूने टीम वाघोटे आणि त्यांच्या विरोधात वाघोटे संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय लगेचच कळवायचा आहे. डीसीसी डोंगस ते वाघोटे संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डीसीसी डोंगस ते या संघाला क्षेत्ररक्षण करण्याकरता प्राचारण केलंय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 43 धावसंख्येचं लक्ष्य ते समोर आहे. कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल ते आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सरतंय आपण डीजे कडनं एक गाणं ऐकू. बिलोशी संघाचेच एक खेळाडू सागर जे वाडा प्रीमियर लीगचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुद्धा राहिले होते आणि त्या सागर यांचा आज वाढदिवस आहे. त्या सागर यांना वाढदिवसाच्या SP ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीनं, वाडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि आमच्या सर्व समालोचक लाईव्ह या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. सागर आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्याला यशाचा सर्वोच्च मार्ग दाखव हीच सदिच्छा, हीच प्रार्थना. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे नोचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जो एक्स्ट्राच्या स्वरूपाने आलाय. नोन सुरुवात केली या ओव्हरची. पहिला बॉल ऑफ स्टंपर पडला आणि त्यामुळे
नोचा इशारा तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव ही धावफलकावर लागली गेली. या विजयाकरता 43 या धावसंख्येचं लक्ष्य. फुल टॉस मिळाला होता ऐनुलला आणि तिथे बॉल तो आता चाललाय सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं. नो तो इथे पुन्हा एकदा आलाय. 9+4 टोटल 5 म्हणजे गिफ्ट मध्ये आलेल्या 6 धावा शेवटच्या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय दीपकजी गवाळे मेट इथं उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाटमधनं आज आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहेत लाजवाब हिट त्या ऐनुलनं खेळल्यात. 18 धावा या लाफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हाही बॉल इनफिल्डच्या वरनं दमदार पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक लुटतील या फटक्याचा मनमुराद आनंद. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार इथे आलाय चौका 4. बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका ऐनुलकडनं. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. त्यानंतर बॉल वेगानं चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं मात्र जोवर स्टॉप केलं. 1 रन ते कंप्लीट केली. साथीदार तो रेडी नव्हता रुपेश तिथे त्यामुळे एकाच रनवर समाधान मानावं लागलं. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोचली ती एकंदर 23 धावा. 4 चेंडूचा खेळ त्यानंतर 23 लागल्यात. विजयाकरता अजूनही 20 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र रुपेश लोखंडे बॉलला तिथे उडवतोय आणि फेकून देतोय फ्रंट ऑफ द स्क्वेअर सीमा रेषा पार. दमदार हिट षटकार. चांगला फटका रुपेश लोखंडेच्या बॅटमधनं तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जातंय आणि दरदार आणि दमदार असा हिट तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच आपल्या बाजूने खेचली आहे. मॅच मधला जोश उत्साह जो काही हवा होती ना ती हवा काढून घेतली आहे असं म्हणावं लागेल. कारण 5 बॉल मध्ये 29 आल्यात. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र शेवटचा बॉल त्यावरही आक्रमण आहे आणि बॉल सीमा रेषेच्या दिशेने चाललाय. या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक ते भावेशनं हाताळलंय. एका ओव्हर येणारे 18 बॉल विजयाकरता 10 धावसंख्येची गरज.
ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज महेश आलाय. समोर ऐनुल लाजवाब बॅटिंग केली आज. खूप चांगलं शॉट सिलेक्शन जो ऐनुल मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाला नव्हता. आज तो ऐनुल मैदानाच्या आतमध्ये ती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विध्वंसक ऐनुल म्हणजे एक वेगळी ओळख आहे त्याची. आज तो विध्वंसक ऐनुल पाहायला मिळालाय. यावेळेस बघा पुण्याच्या एकदा बॉलला त्यानं उडवलं नाही म्हणता येणार, तुडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 39. आता विजयाकरता फक्त 4 धावसंख्येची गरज. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू आलाय. इनारे जवळपास इथनं 16 बॉल आहेत. या 16 बॉल मध्ये विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. बिलकुल एकतर्फी करून टाकलंय या मॅचला ऐनुल आणि रुपेशनं. त्यांचे ग्राउंड ट्रॅक करायचं आहे, मात्र तिथे गोलंदाजानं आपली चाणाक्षर दाखवली. आपटून टाकलं बॉलला आणि विकेटच्या मागे घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी करतोय महेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. त्यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल होता, त्याला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉल फील्ड केला 1 रन जी दाफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा. आता विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे आणि जवळपास 14 बॉल शिल्लक आहेत. रुपेश लोखंडे स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल खेळ खलास. वाघोटे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम डीसीसी डोंगस्ते, आईगावदेवी वाघोटे आणि डीसीसी डोंगस्ते या 2 टीम मधला संघर्ष तो इथे रंगणार आहे. आणि कसा होईल खेळ ते ऐकवण्याकरता अद्वर शेलार जे आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील.